मुंबई आणि परिसरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एका महिन्याऐवजी थेट एका वर्षाची मुदतवाढ देण्यामागचं कारण आता समोर आलंय। भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये तसंच अल्पावधीमध्ये कोणतीही भाषा शिकणं शक्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे। हाजी अराफत शेख यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं म्हणत रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची तयारी असल्याची हमी दिली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एका वर्षाची मुदत दिली। मात्र मातृभाषेचा सन्मान राखण्याचं आवाहन करत मराठीबाबत वाईट बोलणाऱ्यांचे व्हिडिओ थांबवण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। ऑटो आणि रिक्षा चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका एकच असल्याची माहिती सूत्रांनी दिली। समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली। घटक पक्षांशी सल्लामसलत करून आणि पूर्ण विचारांती एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांच्या मुदतवाढीच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये एकमत असल्याचं स्पष्ट होतं। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत जोडले गेलेले आहेत। सुशांत, एकीकडे चर्चा सुरू झाली होती की शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला। आता ही नवी अपडेट समोर येते की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये समन्वय आहे, दोघांनी मिळूनच हा निर्णय घेतलाय। अगदी खरं आहे विक्रांत। काल खरं तर मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी अर्थात सह्याद्री अतिथीगृह येथे एक बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं विक्रांत चर्चा सुरू झाली की मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याचा निर्णय फिरवला आणि यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज होते। मात्र जी आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी आणि वरिष्ठ नेत्याने माहिती दिली त्यानुसार नुकतीच महायुतीची समन्वय समितीची बैठक झाली आणि या बैठकीत काही प्रामुख्याने महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। त्यापैकीच हा एक मुद्दा होता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य बोलण्यासंदर्भातला। अर्थात यावर मुख्यमंत्र्यांचं देखील मत होतं की एका महिन्यात मराठी शिकणं थोडं अवघड आहे, एक वर्षाचा कालावधी त्यांना देण्यात यावा आणि त्या दृष्टिकोनातून समन्वय समितीत देखील एकमत झालं। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकमत झाल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी काल हा निर्णय घेतलेला आहे। अर्थात या निर्णयानंतर खरं तर टीका होऊ लागलेली आहे मुख्यमंत्र्यांवर। मात्र या संदर्भातला एक व्हिडिओ देखील मगाशी आपण दाखवला तो व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। त्यामध्ये स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत की मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही। ज्या पद्धतीने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातात ते थांबवावे आणि मराठी लवकरात लवकर शिकावे यासाठी खरं तर एक वर्षाची मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे। एका महिन्यात मराठी शिकणं तितकंसं सोपं नाही आहे, त्यामुळे कुठेतरी एक वर्षाची कालावधी जो आहे तो वाढवण्यात आला। मात्र हे करत असताना मुख्यमंत्र्यांनी समन्वय समितीतील सगळ्या नेत्यांना विश्वासात घेतलं, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आणि दोघांमध्ये एकमत झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल या निर्णयाची देखील घोषणा केली। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। महायुतीमध्ये आता छोट्या पक्षांनीही सत्तेतील सन्मानजनक वाट्यासाठी दबाव वाढवलेला आहे। महामंडळांच्या वाटपाची चर्चा सुरू असून नुकतीच याबाबत महायुतीची बैठकही पार पडली। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआयनं महामंडळांच्या वाटपामध्ये आता आपला वाटा मागितलेला आहे। आरपीआयच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना महामंडळांमध्ये प्रतिनिधित्व देऊन सत्तेत सन्मानजनक वाटा द्यावा अशी पक्षाची मागणी आहे आणि त्यामुळे महामंडळ वाटपाच्या माध्यमातून महायुतीतील छोट्या पक्षांची नाराजी दूर करण्याचं आव्हान आता नेतृत्वासमोर असणार आहे। महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ मिळावं, चेअरमनपद 1-2 महामंडळं चेअरमनपद आम्हाला मिळावं अशी मागणी आपण केलेली आहे आणि एक 40-50 तरी महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना महामंडळाचं मेंबरपद मिळावं। त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला एक MLC मिळावी म्हणून तसं पत्र आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेलं आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा त्यांच्यासोबत अनेक वर्षांपासून आहे, 14 वर्षापासून रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एक न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पंकज, आता कुठं महायुतीतला हा महामंडळांचा तिढा सुटलाय असं दिसत होतं? 3 पक्षांमधलं एकंदरीतच कशा प्रकारे महामंडळाचं वाटप होईल, टक्केवारी वगैरे ठरली होती, आता हा नवा पेच महायुतीच्या नेत्यांसमोर उभा ठाकलाय असं म्हणायचं?
निश्चितच नवा पेच उभा टाकला असं म्हणावं लागेल, कारण महायुतीमध्ये रामदास आठवले यांचा पक्ष या 3 पक्षांनंतर महत्वाचा पक्ष आहे, मोठी वोट बँक आहे. असं असताना त्यांनी आता सन्मानजनक वाटा मिळावा अशी मागणी केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक विधान परिषदेचं पद म्हणजे एक MLC आणि 30 ते 40 पदाधिकाऱ्यांना जे आहे ते महामंडळामध्ये सदस्य करून घेण्यात यावं, तसे 2 महामंडळांचं चेअरमन अध्यक्षपद मिळावं अशी मागणी केली आहे. आता ह्याच्या किती मागण्या मान्य होतात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या दरम्यान चर्चा होऊन काय नक्की होतं विक्रांत, हे निश्चित महत्वाचं आहे. मात्र पेच वाढलं असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद पंकज दिलेल्या या माहितीसाठी. मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून महायुतीमध्ये महत्वाची घडामोड समोर आलेली आहे. 2.5 वर्षांनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर करण्याचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. महापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचंही सांगितलं जात आहे. तर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेला याबाबत शब्द देण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यामुळं मुंबईच्या महापौर पदाच्या वाटपावरून महायुतीमध्ये नव्या राजकीय समीकरणांची चर्चा आता सुरू झालेली आहे. याबाबतचे सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून. धनंजय. विक्रांत, आपण जर पाहिलं तर सध्याच्या विद्यमान महापौर रितू तावडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा महापौर बदलला जाणार आणि हे महापौर पद जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडे येण्याची शक्यता आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे. महायुतीच्या समन्वय समितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये शब्द हा शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आलेला पाहायला मिळतोय आणि या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर 1.25 वर्ष या 2.5 वर्षाच्या काळानंतर 1.25 वर्ष जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडे आणि त्याचबरोबर पुढचे 1.25 वर्ष पुन्हा भाजपकडे महापौर पद असणार आहे. त्यामुळे ही समीकरणं जी आहेत ती सध्या मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने तयार होताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत आता सध्याच्या विद्यमान महापौर यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 1.25 वर्ष शिंदेचा महापौर असणार आहे. त्यामुळे या वेळेस कोणाची वर्णी लागणार शिंदेच्या कडून महापौरपदी हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा भाजपचा 1.25 वर्ष महापौर असणार आहे. त्यामुळे त्यावेळेस कोणाची वर्णी लागणार हे सगळं पाहणं महत्वाचं असणार. मात्र सध्या ही शब्द दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय होतं या सगळ्या संदर्भात ते सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. विक्रांत, अगदी या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद धनंजय दिलेल्या या माहितीसाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तब्बल 53,637 महिलांची यंदाची ओवाळणी ही हुकलेली आहे. जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता या महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीये. लाभार्थी यादीची पडताळणी आणि EKYC नंतर या महिला या अपात्र ठरल्यात. यामध्ये 65 वर्षांची वयोमर्यादा ओलांडलेल्या महिलांची संख्या मोठी आहे. दरम्यान रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत 1,41,85,000 महिलांच्या खात्यामध्ये तब्बल 2,095 कोटी रुपये जमा करण्यात आले. उर्वरित 23 लाख महिलांनाही हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया. संदीप, काय त्या वेगवेगळी कारणं आहेत, काय वेगवेगळ्या कारणांमुळे 53,637 महिलांची यंदाची ओवाळणी हुकली, त्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत? नाही, राज्य सरकारकडून विक्रांत अजूनही महिलांची जी पडताळणी आहे ती सुरू आहे असं म्हणता येईल. ही थांबलेली नाही आहे. म्हणजे विरोधक मोठा आरोप करतायत, सत्ताधारी त्याला डिपेंड करतायत. मात्र दुसरीकडे पडताळणी जी आहे ती राज्य सरकारमार्फत अजूनही थांबवण्यात आलेली नाही. जुलै महिन्याची ही आकडेवारी आहे. 53,000 महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. ऐन रक्षाबंधनामध्ये लाडकी बहीण म्हणतं सरकार, मात्र ऐन रक्षाबंधनामध्ये 53,000 महिलांना 1,500 रुपये विक्रांत मिळणार नाहीत. ह्यामध्ये 2 कारणं महत्वाची आहेत. एक तर EKYCचं कारण आहे, म्हणजे टेक्निकली ग्रामीण भागातल्या महिलांचा अजूनही EKYCची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही. आणि दुसरं महत्वाचं आहे वयाचं. 65 वर्ष वय शेवटचं ठेवलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारनं, आपल्याला माहित आहे. आणि जसं की यापूर्वी अपात्र ठरलेल्या होत्या महिला, काही पुरुष देखील त्यामध्ये शिरलेले होते आपल्याला माहित आहे, किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या महिला देखील त्यामध्ये शिरल्या होत्या. आणि तसंच आता 65 वर्ष वयाच्या म्हणजे वय ओलांडलेल्या अनेक महिला ज्या आहेत त्यांची नावं या यादीमध्ये होती आणि ते सगळी पडताळणी करत असताना या महिला आता अपात्र ठरल्या. त्यामुळे फटका बसलेला आहे असं म्हणता येईल अनेक लाडक्या बहिणींना. मात्र महत्वाचं हेच आहे की आता ज्या पात्र महिला आहेत त्यांना मात्र दिला जाणार आहे. कालपासून हप्ता जो म्हणजे 1,500चा आहे तो जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून तशी माहिती देखील जी आहे ती दिलेली आहे. आणि महत्वाचं हेच आहे की 53,637 महिला या आता मुकलेल्या आहेत म्हणता येईल. या नवीन ओवाळणी म्हणजे त्यांना ओवाळणी मिळणार नाही रक्षाबंधनची. त्यामुळे दिवाळीपर्यंत, भाऊबीजपर्यंत अजून देखील काही विक्रांत महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचा आकडा आता किती असणार याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. अगदी धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप चॅट आता समोर आलेत। या चॅटमध्ये परीक्षेपूर्वी पेपर मिळवण्यासाठी 50 लाख रुपये मोजल्याचा दावा ऋतुजाने केल्याची माहिती आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये 5 लाख रुपये दिल्याचं समोर आलं होतं, मात्र आता 50 लाखांच्या दाव्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालेलं आहे। एमपीएससी मधील 3 अधिकारी गुन्हे शाखेच्या ताब्यात असून पेपरची नेमकी किंमत किती होती याचा तपास आता सुरू आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध परीक्षक परीक्षा पेपर फुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपींनी ऋतुजा पाटील हिला परीक्षेमध्ये 10 प्रश्न हे जाणीवपूर्वक चुकीचे सोडवण्यास सांगितल्याचं तपासात समोर आलंय। सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्यास संशय येऊ शकतो आणि त्यामुळे 10 प्रश्न चुकीचे सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। आरोपींनी तयार केलेल्या 294 प्रश्नांपैकी तब्बल 77 प्रश्न हे परीक्षेमध्ये हुबेहूब आले आणि त्यांचे मार्क्सही तंतोतंत जुळाल्याचं समोर आलंय। तसंच समोर आलेल्या चॅट्स मध्येही 10 प्रश्न चुकीचे सोडवण्याच्या स्पष्ट सूचना असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर यांच्याशी या संदर्भात बोलूया। नंदकिशोर, या दोन्ही अपडेट ज्या समोर आलेल्या आहेत, म्हणजे अगदी 50 लाखांचा आकडा आता नव्यानं समोर आलाय ते असेल, किंवा मग 10 प्रश्न कसे चुकीचे सोडव म्हणून सूचना देण्यात आल्या होत्या, दोन्ही गोष्टी या चॅट्सच्या माध्यमातून समोर आल्या। चॅट्स अतिशय महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे या सगळ्यामध्ये। नक्कीच विक्रांत, ज्या वेळेला हे चार्ट्स ज्या वेळेला हे चार्ट समोर आले, खरं तर हाच महत्वाचा धागा जो आहे तो क्राईम ब्रँचने ठेवलेला होता आणि त्याच अनुषंगाने जो आहे तो तपास सुरू केलेला होता। खरं तर चार्टच्याच अनुषंगानं चार्टच्या अनुषंगानं जी मुलगी होती ऋतुजा पाटील, ती आणि तिच्या वडिलांच्या थ्रू जे आहे ते क्लास तो चालक आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यात आलं आणि क्लास चालकानंतर खरं तर एमपीएससीतील जे अधिकारी आहेत तिथपर्यंत हे संपूर्ण भांडे जे आहे ते पुढे गेलं। खरं तर विक्रांत, तू म्हटल्याप्रमाणे 2 चार्ट्स आहेत। एक चार्ट जे आहे ते ऋतुजा आपला बॉयफ्रेंड गौरव सोबत शेअर करते, त्याच्यामध्ये 5 लाखांचा उल्लेख जो आहे तो ऋतुजा करते। तर एका मैत्रिणीला जी चार्ट्स आहे त्या चार्ट्समध्ये 50 लाखांचा जो आहे तो उल्लेख करताना आपल्याला पाहायला मिळतात। क्राईम ब्रँचनं सध्या 6 जणांना अटक केली आहे। दोघं म्हणजे जी ऋतुजा पाटील आहे ती त्यांचा मधला एक कोऑर्डिनेशन करून दिलेला होता क्लास चालकासोबत, तो ठाकरे म्हणून आहे, तो सुद्धा फरार आहे। त्यांचा शोध सुरू आहे। त्यांचा शोध सुरू लागल्यानंतर महत्वाचे उलगडे होतील। मात्र जो क्लास चालक आहे प्रवीण पाटील, त्यांच्याकडून काही खुलासे जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे क्राईम ब्रँचला सध्या आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ह्याची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। आयोग जे आहे ते दावा करते की ऋतुजा पाटील या एकटीला जो आहे तो पेपर मिळालेला आहे, मात्र ही जे पेपर फुटीची व्याप्ती आहे ती वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। चार्ट्स जे आहे ते येत आहेत, चार्ट्स हाच खरं तर विक्रांत मुख्य धागा जो आहे तो या संपूर्ण पेपर फुटी संदर्भात सध्या तरी दिसताना आपल्याला पाहायला मिळते। 2 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहेत, पोलीस वेगवेगळ्या अँगलनं जे आहेत ते तपास करतायत। आणखीन कोणते एमपीएससीतले अधिकारी किंवा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी आहेत का याची सुद्धा तपासणी जी आहे ती सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला जे फरार आरोपी आहेत त्यांना सुद्धा शोधायचं काम जे आहे ते विक्रांत सध्या सुरू आहे। अगदी, त्यामुळे या चॅटच्या माध्यमातून आणखी कोणत्या बाबींचा उलगडा होतोय का, काय काय बाबी असणार आहे ते सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। औषध निरीक्षक भरतीतील गैरप्रकारानंतर एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। गैरप्रकार करणारा कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। परीक्षा प्रक्रियेमध्ये बदल सुचवण्यासाठी उच्चस्तरीय तज्ञ समिती नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत। परीक्षा केंद्रांवर AI आधारित CCTV बायोमेट्रिक पडताळणीसारख्या उपायांचा विचार होतोय आणि त्यामुळे औषध निरीक्षक पेपरफुटीनंतर एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीचा संपूर्ण कायापालट होणार याकडे लक्ष आहे। विशेषतः परीक्षेच्या संदर्भात रिफॉर्म्स करण्याकरता एक समिती आपण तयार केली आहे। एमपीएससीलाही अंतर्गत रिफॉर्म्स करण्याची विनंती आपण केलेली आहे। या पुढच्या सगळ्या परीक्षा या पारदर्शी पद्धतीनं झाल्या पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे। त्याकरता एमपीएससीला पाहिजे ती मदत ही राज्य सरकार करणार आहे। परीक्षेमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नये म्हणून जी कमिटी केली आहे ती कमिटी आता सगळ्या विभाग स्तरांवर जाऊन विद्यार्थी, शिक्षक आणि यातले जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून एक फुलप्रूफ अशा प्रकारची पद्धत आपण तयार करणार आहोत की ज्याच्यातनं भविष्यातल्या परीक्षा या चांगल्या झाल्या पाहिजेत। हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे।
उद्याच्या उपोषणापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत. उद्याचं आंदोलन अंतरवाली सराटीतच होणार आणि टोकाचं होणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. मागणी मान्य केली नाही तर मुंबईत उपोषण करणार, शिवाजी पार्कवर नाहीतर वर्षा बंगल्यावर उपोषणाला बसणार असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. मरेपर्यंत उपोषण करणार, मेल्यावर मला मुंबईकडे घेऊन जा असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचं ऐकून मराठ्यांचं वाटोळं करू नये. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र फेटाळलं त्यांनी अंतरवाली सराटीत यावं असंही मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे. मराठ्याला स्पष्ट सांगितलं 29 ऑगस्टला अंतरवालीतच होणार, पण यांनी नाही दिलं तर मुंबईत होणार. दोनदा सज्ज राहायचंय. होईल ना तारीख डिक्लेअर. मराठ्याला काय सांगायची गरज नाही. 45 लाख गाड्या मुंबईत जाणार आहेत. 45 लाख, 80 ते 90 लाख कोटी मुंबईत असते पहिल्या टप्प्यात. आणि तुम्हाला आपण बोलतो ते सिद्धच करतो. 5 टप्पे होणार आहेत. 5 टप्प्यात 6 कोटी मराठा मुंबईत जाणार आहे. आपण इथं देतात का वाट बघू. बघा, आपल्याला मुंबईला त्रास द्यायचा नाही. तुम्ही नाही दिलं म्हणून ते मुंबईला आले. यांना कोणाला इज्जत नाही द्यायची. यांना मतदान घ्यायचंय आणि ह्या जातीची जिरवायची. इतकी नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी. याच्या वर्षावरच बसतो. दुसरीकडे बसतच नाही. कुठं आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही. मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही. याच्या वर्षावरच बसतो. मी उपोषणावर ठाम आहे. मरुस्तर मराठ्यांना सांगतो मी उठत नाही. मी आल्यावर मला मुंबईकडे मराठ्यांनी घेऊन जायचं. 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजेत म्हणजे पाहिजे. त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, मागे घेतलं जाणार नाही. मराठ्यांच्या समन्वयक अभ्यासकांनी, संघटनांनी गैरसमज डोक्यातला काढून टाका. हे आंदोलन टोकाचं होणारे, नव्यानं होणारे, समाजाच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत, आंदोलनावर ठाम आहेत. 2-4 दिवसांपूर्वी एक बैठक झालेली आहे सरकारच्या पातळीवरून. मात्र आता पुन्हा काही हालचाली दिसत आहेत का? उद्यावर उपोषण आलंय, आज काही भेटीगाठी होण्याची, उद्या काही भेटीगाठी होण्याची शक्यता दिसते? विक्रांत, आज भेटीगाठी होण्याच्या शक्यता तर नाकारता येत नाही. मात्र काल रात्रीपर्यंत विखे पाटील मंत्री आहेत ते या संभाजीनगरमध्ये होते. त्यांनी विभागीय आयुक्तालयाचा आढावा घेतलेला आहे. आतापर्यंत किती कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, कुणबी नोंदी संदर्भातलं प्रमाणपत्र किती प्रलंबित आहे, किती रद्द करण्यात आले, या सर्व गोष्टींचा आढावा काल रात्रीपर्यंत विखे पाटील यांनी घेतलेला आहे. मात्र काल जेव्हा विखे पाटलांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी उद्या अंतरवालीमध्ये जाण्याचं कुठलंही नियोजन नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आज विखे पाटील किंवा सरकारचं कुठलं शिष्टमंडळ अंतरवालीत येणार का, तर याचं उत्तर जर आपल्याला विचारायचं असेल तर अजून अधिकृतपणे नाही असं आहे. कारण की अधिकृतपणे अजूनही कुठलाही मंत्री, सरकारचा कुठलाही अधिकारी जाणार अशा पद्धतीचं नियोजन नाहीये. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की आजचा शेवटचा दिवस आहे. जर मागण्या मान्य केल्या नाही तर ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. ते अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला उद्यापासून बसणार आहे. यामधलं तीळ मात्र शंका नाही आणि त्यांनी तसं जाहीर देखील केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी आज महाराष्ट्रातील सर्व जे मराठा बांधव आहेत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत मात्र त्यांना प्रमाणपत्र दिलं जात नाहीये, ज्यांचे प्रमाणपत्र सापडलेले आहे त्यांना व्हॅलिडिटी होत नाही आणि ज्यांची व्हॅलिडिटी झाली त्यामध्ये त्या रद्द झालेल्या आहेत. अशा सर्वांना अंतरवालीत या अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. अगदी खरं सचिन, आणि त्यामुळे उद्याच्या उपोषण आंदोलनाच्या अनुषंगानं उद्यापर्यंत काय काय घडामोडी घडतायत अंतरवालीमध्ये किंवा मग अंतरवालीमुळे राज्यभरामध्ये, या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. केंद्र सरकारनं खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधील 453 मेट्रिक टन कांदा लासलगावहून दिल्लीला नेण्यात आलाय. मात्र कांदा दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच लासलगावच्या कांदा बाजारात दर घसरल्याचं चित्र समोर आलंय. आज कांद्याच्या सरासरी दरामध्ये बुधवारच्या तुलनेमध्ये 100 रुपयांची तर सोमवारच्या तुलनेमध्ये 450 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. दरातील या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. गुरुवारी लासलगाव बाजार समितीमध्ये 446 वाहनांमधून कांद्याची आवक झाली. कांद्याला कमाल 4401 रुपये, किमान 1000 रुपये आणि सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती ही बाजार समितीचे व्यापारी संचालक आणि कांदा निर्यातदार यांनी दिलेली आहे. सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी किरण ताजने यांच्याकडून. किरण. विक्रांत, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह जी मोठी शहरं आहेत
त्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचा तुटवडा जाणवतोय. विशेषतः भावाने मोठी उसळी घेतलेली आहेत. साधारणपणे 70 ते 80 रुपये इतक्या किलो दरानं त्यांना कांदा खरेदी करावा लागतोय. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मागच्या काळामध्ये जी शासकीय खरेदी झालेली होती त्या खरेदीचा जो कांदा नाशिकसह अन्य ठिकाणी साठवून ठेवलेला होता CWCच्या माध्यमातून, तोच कांदा आता बाहेर काढला जातोय आणि मोठ्या शहरांमध्ये पाठवला जातोय. परिणामी याचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आता बसण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांची जर आकडेवारी बघितली तर साधारणपणे 600 ते 700 इतका मोठा फरक हा क्विंटलच्या दरामागे होतोय. त्यामुळे मोठा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागलेला आहे. येत्या काळामध्ये जो CWCच्या माध्यमातून कांदा साठवून ठेवलेला आहे तोच कांदा पुन्हा एकदा या मोठ्या शहरांमध्ये पाठवला जाणार आहे. ट्रेनच्या माध्यमातून मागच्या 2 दिवसांपूर्वी जो कांदा पाठवण्यात आला त्यावरनं सुद्धा शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. आणि या सगळ्या दरम्यान कुठलीही वाच्यता होऊ नये या दृष्टीने सुद्धा आता ट्रकच्या माध्यमातून थेट कांदा हा मध्यरात्रीच्या वेळेलाच दिल्लीसह वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना केला जातोय. गुवाहाटी असेल, बेंगळुरू असेल, कोची असेल, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये हा कांदा पाठवला जातो. त्यामुळे येत्या काळात भाव आणखी कमी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. विक्रांत. धन्यवाद किरण, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. संसदेचं अधिवेशन पुन्हा बोलावलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या विधानानंतर आता पुनर्रचना विधेयकाची चर्चा ही पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. महिला आरक्षण कायद्याची वेगानं अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं रिजिजू यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे 13 ऑगस्टला संपलेलं मान्सून अधिवेशन अद्याप सत्र समाप्त करण्यात आलेलं नाहीये. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. विशेष अधिवेशन बोलवण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली. 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सध्याच्या 543 खासदारांच्या संख्येनुसारच महिला आरक्षण लागू करावं अशी काँग्रेसची भूमिका आहे.